दादा कुठे चालला आता? आता तुम्हाला दाखवतो वारी मधला हॉटेल बिझनेस. हे बघा कसे लावलेत, एक डायनिंग, कम से कम 10 ते 15 टेबल दिसतात मला तर. मोबाईल चार्जिंग बिझनेस. हाच बिझनेस करायचा का निवडला? तर किती जण येतात तरी दिवसभरामध्ये चार्जिंगला? रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. आज वारी मधला कितवा दिवस राहुल आपला? आज आपल्याला 1 आठवडे झाले, म्हणजे 7वा दिवस आहे आज आपला वारीतला. आणि कशी चालली वारी? एकदम भारी चालले, मस्त एकदम मजा येते. असं सकाळी उठतोय 4:30ला रोज. आणि लोणंद पासून आणखी एक माऊली आपल्या सोबत आलेत. रामकृष्ण हरी. पवन माऊली आपल्या करंजा गावातले, जे हेही आता आपल्यासोबत वारी करणार आहेत. भरपूर काही दाखवलं आपण वारी मधलं. नीरा स्नान दाखवलं आपण, उभे रिंगण दाखवलं, जेजुरीच्या गडावरती घेऊन गेलो, लारी मार्तंडाचे दर्शन दिले, अजून टेंट स्टे तंबूमध्ये कसे राहतो ते दाखवलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवूया आपण? आजच्या व्हिडिओ म्हणजे आज आपण दाखवूया बिझनेस. वारीमध्ये लोक कसे युनिक वेगळे वेगळे बिझनेस करतात, तर आज ते आपण दाखवूया. म्हणजे वारीमध्ये आम्ही जसं 200 किलोमीटर जे चालतोय, लोक रोडच्या बाजूला आपण बघितलंच काय काय वेगळे वेगळे बिझनेस करतायत. म्हणजे तर वारीमध्ये काय काय बिझनेस घेऊन येतात आपले वारकऱ्यांसाठी ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर आवडतील ना बघायला? तर नक्की व्हिडिओच्या सोबत राहा. रामकृष्ण हरी. तर हा बघा दादा, आपल्याला सुरुवातीलाच एक नवीन बिझनेस बघायला भेटला लहान पोरांसाठी. लहान पोरं येत आहेत ना वारी बघण्यासाठी, त्यांच्यासाठी बघा या मित्रांनी जो जत्रेमध्ये असतो तोच बिझनेस इथे आणलाय बघा. आणखी एक वारीमध्ये बिझनेस आहे बघा. काय आहे? मिठाई आहे ना? सर्व मिठाई. आणि इथे वारकरी मिठाई घेऊन जाताना दिसतात बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर मिठाईवाला बिझनेस बघितला तुम्ही वारी मधला. आणखी एक माणूस येतो आपल्या वारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी, तो म्हणजे तिखावाला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय नाव तुमचं? आम्ही अनिल पठारे. तुम्ही? शिर्डी माऊली. शिर्डीवरनं. अरे वा, साई बाबा की जय. तर काय असते हे? टीका वगैरे लावतात का? हो, टीका. म्हणजे काय ठराविक भाव असतो याचा? नाही, ठराविक भाव नाही. ही आता काही राहत्या, पण आम्ही ही सेवा म्हणून आता लोक अन्नदान करत्या, पण ही वारीमध्ये ही काहीतरी आपली सेवा करायची. पण तुम्ही पैसे घेताय ना? नाही, पैसे मागायचे नाही. अच्छा. आम्ही पैसे मागती नाही. जे देतील ते किती देऊ, 1 देऊ, 10 देऊ, काही देऊ, पण सेवा म्हणून करायची. पैसे मागितलं तर माऊलीचं आपलं पुण्य काही जाणार नाही आपल्या गणला. त्याच्यामुळे हे फक्त गण लावायचा, पुढे जायचं. मग ते म्हणले पैसे तर घ्यायचे, किती देऊ, ही सेवा म्हणून. जे वारकरी येतात त्यांना टीका लावून द्यायचा, गंध लावून द्यायचा. मग हे कधीपासून? पहिल्या दिवसापासून? हो, पहिले आळंदीपासून शेवटी पंढरपूर पर्यंत जाणार आहे बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर याला मी बिझनेस म्हणू की सेवा म्हणू? नाही, ही सेवा आहे माऊली. तर हा व्यवसाय नाही आहे. व्यवसाय नाही, हा बिझनेस नाही, ही सेवा. माऊलीच्या चरणी ही थोडी एक भक्ताकडून थोडी सेवा आहे, ही सेवा आहे मंडळी. तर राहुल माऊली तो म्हणत होता की ही सेवा आहे, व्यवसाय नाही. तर काय बोलणार याच्यावरती? आता जर सेवा असेल तर त्यांनी म्हणजे फोन पेचं स्टिकर वगैरे होतं ते ठेवलं नाही पाहिजे. पण ठीक आहे, आता ते पण म्हटले आता असतं प्रत्येकाचं काहीतरी मजबुरी गरज असते. म्हणजे तो 1-2 रुपये जर जमा करून जर विठ्ठलाच्या चरणी जर ते अर्पण करत असेल मग ते ओके. ते स्वतःसाठी यूज करत असेल तर ते चुकीचं असणार. जर सेवा बोलत असेल तर, म्हणजे धर्मासाठी यूज करत असेल तर वेल अँड गुड. तर मंडळी तुम्हीच सांगा, हे सेवा होती की बिझनेस होतं? ओके. पण जे काही आहे, माणूस प्रयत्न करतो वारीमध्ये काहीतरी आपल्या ठिकाणी 5 रुपये 10 रुपये. हो माऊली, कुठं चालले? आता दाखवतो भेळचा बिझनेस. तुम्ही पाहू शकता भेळ, भरपूर प्रकारचे भेळ आहेत. पण ऍक्च्युली इथे लोक भेळ नाही, भडांग बोलतात. आपण ऐकलंय भडांग. ओली भेळ नाही, भेळ. हे आपण बघितलं ना, नाश्त्यासाठी घेऊन गेला आपला वारकरी. हे आपल्याला नाश्त्यामध्ये आपल्या दिंडीमध्ये पण देतात रोज रात्री. हे बघा, भेलवाला बिझनेस. भेल आहे. सकाळी सकाळी कोण भेल खाते? पण तरी पण चिवडा वगैरे पण आहे बघ, फरसाण, चिवडा, कांदा वगैरे पण. रामकृष्ण हरी. काय नाव आहे माऊली? कल्पना राजेश राठोड. आणि कुठनं तुम्ही? पुण्याची. एकटंच आहेत? नाही आहेत ना. म्हणजे पूर्ण फॅमिली आहे? पूर्ण फॅमिली बिझनेस आहे पहिल्यापासून? आज 24 वर्ष झाले वारीला. वारीमध्ये 24 वर्ष झाली व्यवसाय करताय? सुरुवातीपासून आळंदीपासून येत आहे पंढरपूर पर्यंत? ट्रक आहे काय तुमचा? टेम्पो आहे? म्हणजे जशी वारी जाईल त्याच्या पुढे जाऊन तुम्ही स्टॉल लावताय ना? हे बघा, सकाळच्या टप्प्याला दर वारीमध्ये 24 वर्षापासून. कल्पना माऊली दिसतात बघा. भेल. आणि हाच आहे बिझनेस पहिल्यापासून? भेलीचा.
मैनपुरीचा आहे पुण्यात. हा तर पवन माऊली पहिला दिवस आहे तुमचा, कसं वाटतंय? छान वाटतंय. थोडा प्रोटीन इंटेक करायचा विचार आहे. बघूया आता काय करतो आपण. काय मग दादा कुठे चालला आता? आता तुम्हाला दाखवतो वारी मधला हॉटेल बिझनेस. हे बघा कसे लावलेत एकदम मस्त मस्त. डायनिंगच बोलू शकतो ना डायनिंग आपण. कम से कम 10 ते 15 टेबल दिसतात मला तर. बसायची व्यवस्था केली छान आणि बसून तुम्ही नाश्ता करू शकता. काय आहे काय आहे यांच्याकडे बघूया. जय भवानी हॉटेल बारामती. बारामती म्हटलं तर हुशारच असतात सर्व. तर इथे गोपी ठाकूर आहेत. रामकृष्ण हरी. हो छान व्यवसाय ठेवलाय मस्त एकदम बसायची वगैरे व्यवस्था केली. काय काय मिळतंय आपल्याकडे? ब्रेड, चाय, कॉफी, नाश्ता है। चाय कॉफी नाश्ता. नाश्ते में क्या है? मिसल मिसल पाव है, पूरी भाजी है, हाँ। वड़ा शैम्पल है, और पहले चाय, कॉफी, दूध। कब से कर रहे हो ये? 10-15 साल से अंदर 10-15 साल से. हाँ. आलंदी से. है। आलंदीवरनं पंढरपूर पर्यंत. से पंढरपूर पंढरपूर पर्यंत दररोज सकाळी लावताय? रोज हा. कशी सुरुवात करताय म्हणजे व्यवसायाला? किती वाजता उठताय सकाळी? सकाळी 3 वाजता. सकाळी 3 वाजता उठताय आणि तयारी करताय मिसलची, सगळे मिसलची, चहाची, दूधची. सगळी तयारी. हा आणि सर्व काही व्यवस्था करून असे सकाळी वारकरी येतात बघा. गरम गरम ताजा ताजा नाश्ता खायला. जागा कशी शोधताय तुम्ही? जागा हे ठरलेले असतात आपले ते जागेवर ठरलेले? लावायचं. 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली त्यांना. 35 वर्ष. 35वा वर्ष आहे. छान अनुभव आहे आणि बघा कशी जागा निवडतात आणि कसा व्यवसाय करतात. वारी मधला आणखी एक हॉटेल बिझनेस दिसतोय तुम्हाला. रामकृष्ण हरी. असाच व्यवसाय पुढे जात राहू द्या हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. इकडे आपल्याला योगेश माऊली भेटलेत. रामकृष्ण हरी. पालघर वरनं ना? पालघर वरनं. काय दिंडी क्रमांक? दिंडी क्रमांक 43. रथाच्या मागे. रथाच्या मागे रथाच्या मागे 43 केंद्रीय महाराज. कितवी दिंडी आहे ही? कितवी वारी आहे? आपली पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. आमच्याकडे जे ब्रिजेश गावड आहेत ते आहेत, ते ताई आहेत, ह्यांच्या हे रेग्युलर येत आहेत. अच्छा. म्हणजे कसा आहे अनुभव? एकदम म्हणजे सुंदर अनुभव. हो. की आपण पूर्ण दिवस जे आपलं दिनचर्या असते की नोकरी सर्व आपण सांभाळत बसतो, पण या वारीमध्ये आपल्याला कसं असते की पूर्ण हरिनाम जप करत आपण सर्व काही विसरून जातो. हा एक अनुभव म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. आणि पालघरकरांना काय सांगणार जे व्हिडिओ बघतात तुमचा? एकदा तरी वारी करा, आनंद घ्या. पांडुरंगाची एकदा तरी वारी करा आणि आनंद घ्या. हे बघा सर्व पालघरवाली मावळे दिसतात. रामकृष्ण हरी. हा पंढरीची वारी लय भारी. राहुल, बारामती वाल्याला 35 वर्ष झाली आहे बघ. हॉटेल तर हॉटेल आणि थंड पाणी. थंड पण आहे. बस फुल शरद पवार माइंडसेट. हा डोकालिटी भारी आहे एकदम त्यांची. हे बघा तर वारी करता करताना मुक्ताई माऊलींचे पण रथ दिसलेत बघा. तर दर्शन करूया मुक्ताई माऊलींचे पण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बिझनेस वरून आठवला प्रणित दादा, तुझा पण ट्रॅव्हल बिझनेस आहे ना स्वतःचा? मंडळी ट्रॅव्हल बिझनेस तर तुम्ही बघतच आला असेल. पूर्ण वारीमध्ये आपण सांगत आलोय तुम्हाला. आपली पण ट्रॅव्हल कंपनी आहे. ऑक्टोबर एंडिंगला सिंगापूर मलेशियाची ट्रिप आहे आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला व्हिएतनामला जायला मिळणार आहे. तर नंबर देतो त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ट्रिपची पूर्ण माहिती घेऊ शकता आणि या वारकऱ्यासोबत फिरायला येऊ शकता. सिंगापूर, मलेशिया आणि व्हिएतनाम. तर हा पण एक नवीन बिझनेस आहे वारी मधला, जो दादाने वारीमध्ये चालू केलाय. प्रमोशन करण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. आणि आपण व्हिडिओज पण अपलोड करतो, तिकडनं पण आपल्याला पैसे येतात. या वारीमध्ये माझा पण बिझनेस होतोय, म्हणजे एक सेवा टाईप. आपण ड्रोन शॉट्स काढतोय ते तुम्ही बघत असतील. तो पण एक बिझनेस तर नाही बट एक सेवा. तर आपल्यासाठी सेवा करतोय. तर आपल्या मित्राचा इंस्टाग्राम वरती ड्रोन माणूस म्हणून एक पेज आहे, तर नक्की फॉलो करा. आणि त्याचे जे ड्रोन शॉट आहेत ते नेक्स्ट लेवल आहेत. मी तर खरंच त्याचा फॅन आहे. तुम्ही पण फॅन ऑल त्याचे नक्की फॉलो करा. ड्रोन माणूस आवडला तरच फॉलो करा. दादा पण फॅन आहे. व्हिडिओज काढतो मस्त आणि डिलीट करून टाकतो. व्हिडिओ देतच नाही दादा आमचे. हा पण एक बिझनेस आहे. हे बघा दादा काय दिसलं. RJ म्हणजे राजस्थान. राजस्थान वरनं आलाय बघा. राजस्थान वरनं पण आज म्हणजे बिझनेस करायला लोक आले तिकडे. म्हणजे फालुदावाला. आणि हे लोक यामध्ये हेच फेमस असतात, म्हणजे फालुदा, रबडी, बदाम शेक. राजस्थान 06. आणि गाडी नंबर आहे ना त्याचा? हो गाडी नंबर आहे. म्हणजे विचार करा वारीमध्ये हेही बघायला भेटतं की आपल्या महाराष्ट्रातले नाही, महाराष्ट्रातल्या बाहेरून पण गाड्या येऊन म्हणजे लोक येऊन बिझनेस करतायत. म्हणजे वारी सगळ्यांसाठी. तर इकडे पण ओरिजिनल नंबर प्लेट आहे राजस्थानची.
तर नक्कीच राजस्थानवरनं मस्तानी, फालुदा, बदाम मिल्कशेक हे सर्व असते ना, ते विकायला आलाय. झोपलाय आता तो, नाहीतर त्याला विचारून आपण त्याची बाईट घेतली असती. अजून भरपूर असे भेटलेत, अजून असे गँगच असेलच. आपण पुढे बघू हा शकतो. तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला पण वारीमध्ये पुढच्या वर्षी बिझनेस करायचा असेल तर नक्कीच उपयोगाचा होईल बघा. म्हणजे वारी प्रमोशन आणि बिझनेस साठी एक बेस्ट माध्यम आपण बघितलं. आयोडेक्स होते, मूव्ह होतं, फिनोलेक्स होतं. फिनोलेक्स वाल्यांनी तर पूर्ण पिशव्या वाटल्या सगळ्यांना पूर्ण वाटलं. वारकऱ्यांना. तेच तर हे बघा असा बिझनेस करू शकता. आणखी एक दुपारच्या टायमाला जिथे काय बोलतात भरपूर सारे वारकरी जातात, तो एक बिझनेस बघा. पाणीच्या बॉटल आणि मेन म्हणजे छास मिळतं ना इकडे. काय नाव तुमचं? नवनाथ. किती वर्ष झाली हा व्यवसाय करताय? 5वा वर्ष. दर दिंडीमध्ये दर वारीमध्ये असतात. आणि कुठनं सुरुवात करताय? सासवडमधनं का पुण्यामधनं? नाही, सासवडमधनं पंढरपूर पर्यंत. आणि काय घेतात वारकरी जास्त? बिस्लरी, आणि ताक नाही, ताक पण आहे. ताक जास्त प्रमाणामध्ये पितात ना. तोच बघा पाणी थंडगार याचा बिझनेस दिसतोय तुम्हाला. ज्या बॉटल्स आपल्या इकडे 20 रुपयाला मिळतात, बरोबर. त्या वारीमध्ये फक्त 10 रुपयाला विकले जातात. मिनरल वॉटर. पॅकेजिंग प्रॉपर असते. म्हणजे रेट कम्पेअर टू आपल्याकडे इकडे खूप कमी आहे ना. हे बघ राजस्थानची दुसरी ब्रांच. सर्व राजस्थानी मस्त एकदम आलेत फालुदा विकायला. तर आणखी एक वारी मधला व्यवसाय बघायला मिळते तुम्हाला. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? हनुमान. हनुमान चातुर माऊली दिसलेत बघा आपल्याला. कुठनं तुम्ही? शिक्रापूर. ते कुठे आलं? पुणे जिल्ह्यातनं आलेत बघा. कधी? आळंदीपासून आहेत. आणि कसा असते तुमचा म्हणजे जिथे मुक्काम असेल तिथे थांबताय काय? आणि पर शेविंगचे किती घेत आहे? 30 रुपये. सर्व वारकऱ्यांना एक सेवा पण होते आणि एक टाईपचा बिझनेस पण होता ना राहुल. किती जण येतात तरी दिवसाला? 30-40 जण येतात ना पूर्ण पंढरपूरपर्यंत. हा बघा आणखी एक वारीमधला तुम्हाला बिझनेस बघायला मिळतं. प्रकारची सेवा आणि एक प्रकारचा बिझनेस. तर आलोय एखाद्या म्हणजे काय बोलतात त्याला इम्पॉर्टंट बिझनेस करे वारीमधल्या ना राहुल. तेच मोबाईल चार्जिंग बिझनेस. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? दिगंबर सातपुते. दिगंबर माऊली दिसतात तुम्हाला इकडे. कुठनं तुम्ही? आम्ही जालना. जालना. जालनावरनं आलेत. काय मोबाईल चार्जिंग करताय काय? हो चार्जिंग सेवा करतोय पहिल्यापासून दिंडीच्या वारीच्या पहिल्यापासून 6 वर्ष झाले आता. 6 वर्ष. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत. म्हणजे का हाच बिझनेस करायचा का निवडला? हे आता वारकरी येते सगळ्याकडनं मोबाईल झाले सगळं झालं तर मग त्यांना काही सुविधा भेटत नाही चार्जर वगैरे लावायची. त्याच्यामुळे मग हा बिझनेस आम्ही आयडिया घेतली. सोलार घेतलं नवीन. अच्छा सोलारवर चालू केलाय. सोलारवर चालू केलाय का? हो सोलारवर आहे. वरती पाटी आहे गाडीच्या वर आणि इन्व्हर्टर आहे. अरे वा. इन्व्हर्टर सोलार वरती त्यांनी मोबाईल चार्जिंग करण्याचा बिझनेस केला. मग किती खर्च झाला तरी हा सेटअप करायला? सगळं 52,000 रुपये खर्च झाला टोटल सर. 52,000 रुपये. बोर्ड वगैरे आणि तुमचा बॅकग्राऊंड काय इलेक्ट्रिशियन वगैरे आहेत काय कोण? हे माऊली तुम्ही इलेक्ट्रिशियन आहेत काय? इलेक्ट्रिशियनचं काम करतायत काय? इलेक्ट्रिशियनचं काम करतायत. आणि बघा छान बोर्ड लावलेत. एका टायमाला किती करू शकतो चार्ज आपण? 200 मोबाईल एका टायमाला. आणि एका मोबाईलचे किती रुपये घेताय तुम्ही? 20 रुपये. 20 रुपये. हे बघा एक सेवा पण होऊन जाते. म्हणजे प्रत्येक जो राहुल वारीमध्ये बिझनेस आहे एक सेवा पण करतो आणि आपल्याला पैसे पण कमवून देतो ना. हे बघा मस्त एकदम बोर्ड लावलाय. आणि प्रत्येकाला म्हणजे माझा मोबाईल दिला मग काय टोकन वगैरे देतात का तुम्ही? भेटतं ना. हे बघा टोकन देतायत. मग 1 तास फिरून या मग तुम्ही फुल परत होतं द्याल. फुल होतं. फुल होतपर्यंत. मोबाईल फुल होतं. मोबाईल फुल होतपर्यंत चार्ज करतात बघा. तरी 1 तासात मध्ये होत असेल ना. आणि सोलार असल्यामुळे त्यांना काय वरचा खर्चच नाही फक्त 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. हे बघा भरपूर आपण बघितलं लोक लाईट वर म्हणजे हे पण करतात. पण त्यांचे म्हणजे एक प्रॉपर आहे म्हणजे हे एकदम लिगल आहे. प्रॉपर जे काही आहे इन्व्हर्टर वरती सोलार वरनं लाईट घेऊन इन्व्हर्टर वरती हे घेऊन चार्ज करून देतात बघा. तर चांगला बिझनेस तुमचा होत राहू दे हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी. छान वाटलं भेटून. हे बघा युनिक टाईपचा बिझनेस बघायला मिळाला. आज प्रत्येक वारकऱ्याकडे मोबाईल आहे आणि तो नक्कीच येणार तुमच्याकडे चार्जिंग. त्याच्यासोबत आम्ही टी हाऊस पण चालवतो. टी हाऊस पण चालवतात. हे बघा चाय फ्री. चाय फ्री. हा मोबाईल चार्ज केला तर एक मोबाईल चार्ज केला तर चाय फ्री. हा एक चाय फ्री.
बघा येतील सर्व हा येऊ द्या ना आहे तर चाय फ्री देणार. किती जण येतात तरी दिवसभरामध्ये चार्जिंगला? 100 येतात सर, 100-110. 100-150 लोक येतात ना. हा. हा हे बघा मस्त एकदम व्यवसाय बघायला मिळतोय तुम्हाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा हे माऊली आलेत बघा चार्जिंगसाठी. एक प्रकारची सेवा पण होते आणि बिझनेस पण. हा पण आला. द्या रामकृष्ण हरी. कुठनं तुम्ही? हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा. मोबाईल चार्ज संपली जिथे राहता तिथे व्यवस्था आहे तिकडे मोबाईल असल्यामुळे होत नाही चार्जिंग. पण ही सेवा खूप उपयोगी पडते बघा वारकऱ्यांसाठी. रामकृष्ण हरी. तर राजस्थानवरनं गाड्या भरपूर बघितल्या, आता गुजरातवाली गाडी बघा. आणि राहुल म्हणतोय की महाराष्ट्रातनं व्यवसाय सर्व गुजरातमध्ये चालले. बट गुजरातवरनं महाराष्ट्रात धंदा करायला येतात बघा. बिझनेस वारीमध्ये बिझनेस करायला येतात बघा गुजराती मंडळी. 10 रुपये पाणी बॉटल, 10 रुपये पाणी बॉटल, 10 रुपये पाणी बॉटल. रामकृष्ण हरी. कुठनं? सांगलीवरनं. काय नाव? मारुती तुकाराम. तुकाराम निकम. आणि तुम्ही? माऊली भेटलेत बघा. रामकृष्ण हरी. आता हे सर्व बिझनेस बघून आपला मित्र पवननी पण कॅमेरा काढलाय. किती? 10 रुपये फोटो विकते ना? 50 रुपये फोटो विकतोय बघा. आणखी एक मोबाईल चार्जिंग सारखा आणखी एक महत्वाचा व्यवसाय इकडे दिसतोय तुम्हाला. हे काय प्लास्टिक आहेत ना? जे प्लास्टिक आपले वारकरी जिथे कुठे जाऊन बसतायत त्यासाठी आराम करण्यासाठी विश्राम करण्यासाठी वापरतात ना. प्रत्येक वारकऱ्याकडे बघायला गेलं तर हा प्लास्टिक असतो ना. हे कितीला विकताय? एक 30 रुपयाला मावली. 30 रुपये. 30 रुपयाला एक. छोटा 20 वाला आहे, हा 30 वाला आहे. अजून आणखी काय काय काम येतो हा? बसायला, झोपायला, पाऊस आल्यावर अंगावर घ्यायला. पाऊस आल्यावर म्हणजे रेनकोटचा पण काम करतोय बघा. मल्टी यूज प्लास्टिक आहे बघा. अच्छा पाऊस आल्यानंतर हा रेनकोट सारखा वापरायचा ना. हे खूप कामा येणार आहे बघा. 20 रुपये 30 रुपये असे आहेत. घेतात काय वारकरी? घेतात. हे किती विकतात तरी दिवसाला? तरी दिवसाला 5-6 बंडल विकतात. 5-6 बंडल म्हणजे किती? 50चा एक बंडल असतो, 5-6 बंडल. 200 पीस विकताय ना. हे बघा आणखी एक प्लास्टिक कव्हरचा बिझनेस विश्रांतीसाठी आरामसाठी. तर राहुल काय बोलणार? कसं वाटलं तुला? म्हणजे हे बघून तर असं वाटलं की बिझनेस सगळं करू शकतात. असं नाही की तुम्हाला एकदम बघितलं आपण 50 वयाचे पण होते, 70 वयाचे पण होते. तर बिझनेस करण्यामध्ये तुम्हाला काही एज लिमिट नाहीये. आणि वारी आपलं एवढं एक शिकवते की आपल्या बाहेरच्या राज्यातले पण येऊन धंदा करतायत, आमच्या इकडचे लोकल पण करतात आणि पोट भरतायत. म्हणजे मराठी माणूस पण दिसला, गुजराती पण दिसला, राजस्थानी पण दिसला, सर्वजण येऊन इथे बिझनेस करतात. तर नक्की पुढच्या वर्षी प्लॅन करा. तुमची सेवा पण होईल आणि तुमच्याकडे माऊलीच्या कृपेने पैसा पण येईल. तर आज प्रयत्न होता आपला जे वारीमध्ये काय काय बिझनेस असतात ते दाखवण्याचा. जर आवडला असेल प्रयत्न तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपला पण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. तर व्हिएतनाम किंवा सिंगापूर मलेशियाला जायचा प्लॅनिंग असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चला मग भेटूया. बाय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.